तुम्ही मग शेतीच करता का? हो जी बलदेवजी, मी शेतीच करतो. हो का? काय काय पिकवता तुमच्या शेतीमध्ये? बलदेवजी, मी तूर लावली, सोयाबीन लावली, पराठी लावली आणि बरंच काही लावलंय आणि बगीचा पण आहे. किती एकर शेती आहे तुमची मग? बलदेवजी, 40 एकर शेती आहे माझ्याकडे. बापरे, भरपूर शेती आहे. आणि गंगारामजी, तुमच्याकडे पण शेतीच आहे का? मग कुठे काम करता तुम्ही? म्हणजे बलदेवजी, मी कुठं काम वगैरे नाही करत, माझ्या इकडे शेतीच आहे. मी पण शेतीच करतो आणि माझ्या शेतामध्ये पण मोठा बगीचा आहे. मी शेतामध्ये तूर लावली, पराठी लावली, सोयाबीन लावली आणि बरंच काही लावलं आहे. मला वाटते गंगाराम भाऊ, तुमच्या गावात सगळेच लोक शेती करतात. हो ना जी बलदेवजी, आमच्या गावात ना अर्ध्यापेक्षा जास्त लोक शेतीच करतात. चांगलं आहे बाबा. आमच्या नागपुरात तर जास्त लोक ड्युट्याच करतात. आमच्याकडे कुठे शेती वगैरे आली. अजी बलदेवजी, माहिती आहे का, शेतीवाल्यापेक्षा ड्युटीवाल्याचं जीवन चांगलं राहते बरं. शेतीवाल्याचं काय, कधी चांगलं पिकते, कधी चांगलं नाही पिकत, कधी मुनाफा होते, कधी नाही होत. आणि तुमच्या ड्युटीवाल्याचं कसं, महिन्याचा पगार बरोबर बनलाच राहतो. हो जी शांताबाई, तुमचंही बरोबर आहे. पण आता शेतीला किती महत्व आलं आहे आणि शेतीला आता खूप भाव पण आला आहे. आता आमच्यासारख्या लोकांना तर शेतीच नाही घेणं होत. अजी पण बलदेव भाऊ, शेतामध्ये खूप राबावं लागते. आपलं पीक पाणी आलं तर पाहतच राहावं लागते, लक्षच द्यावं लागते. नाही तर वांद्र येतात शेतात, तेही खूप धुमाकूळ करतात. शेतकऱ्याला खूपच त्रास सहन करावा लागते. बलदेव भाऊ, तुमचं बरं आहे बापा, तुम्हाला काही तेवढा त्रास सहन नाही करावा लागत. फक्त आपल्या ड्युटीवर जा, 8 ते 5 आपली ड्युटी बजावा ना, घरी या, मग आरामच आराम. पण शेतकऱ्याचं तसं नाही. शेतकऱ्याला तर 24ही तास त्या शेतामध्ये जागरण करावं लागते. हो जी शांताबाई, तुम्ही बरोबर बोलल्या जी. माझ्या माहेरी पण शेती आहे ना. आता माझे दोन्ही भाऊ शेतीच करतात, तर मला माहिती आहे त्यांना किती त्रास सहन करावा लागतो शेतीसाठी. ये सारिका, ये. झालं का बोलणं करून? हो शांता काकू, झालं आमचं बोलून. समीर, केला ना बापा पोरीसोबत बरोबर बोलणं? हो घनश्याम काकाजी, बोललो मी पोरीसोबत. मग समीर, काय विचार आहे तुझा? बाबा, मला सारिका पसंत आहे. आणि सारिका, तुझा काय विचार आहे ग समीरच्या बाबतीत? शांता काकू, मला पण हे पसंत आहेत. अरे वा, हे तर खूप चांगली गोष्ट आहे. पोरगा आणि पोरगी दोघंही एकमेकाला पसंत आहेत. हो शांताबाई, मलाही वाटते ना पोरापोरीचा योग जुळून आला. तेव्हाच पहिल्या भेटीतच पोरानं पोरीले पसंत केलं ना पोरीनं पोराले पसंत केलं. हो जी घनश्याम भाऊ, बरोबर आहे तुमचं. असा योग खूपच कमी लोकांसोबत जुळून येते बरं. पहा बरं, यांचा किती योगायोग जुळून आला. पहिल्या भेटीतच दोघांना एकमेकाला पसंत केलं. मला वाटते शांताबाई, हे पोरापोरी हे दोघंही एकमेकासाठीच बनले असतील. तेव्हाच त्याची गाठभेट देवानं मदतीनं जोडून दिली. हो ना जी घनश्याम भाऊ, पहा बरं, तुम्ही फक्त निमित्त झाल्या, पोरापोरीला भेटून दिल्या. आणि पहा बरं, देवानं मला वाटते त्याला एकमेकासाठीच बनवलं असं, म्हणून एकाच भेटीमध्ये दोघांनाही एकमेकाला पसंत केलं. मी काय म्हणतो शांताबाई, आता समीरले पोरगी पसंत आली ना, पोरीले समीर पसंत आला, तर आता या तुम्ही मग आमच्या घरवरी आमचं घर बघायला. आमचं घरही बघून घ्या आणि आमच्या समीरची काय चौकशी करायची आहे तेही करून घ्या. हो जी बलदेव भाऊ, तुम्ही बरोबर बोलल्या. आता थोडीशी पोराची चौकशी तर करावंच लागल. तसं मग आम्ही सांगू तुम्हाला. मग आम्ही तुमचं घर पाहायला कधी येऊ कधी नाही, तसं घनश्याम भाऊ जवळ सांगूनच. हो जी शांताबाई, बिंदासपणे तुम्ही माझ्या पोराची चौकशी करा, आरामात चौकशी करा आणि तुम्हाला जितका वेळ घ्यायचा आहे तितका घ्या. हो जी बलदेव भाऊ, आम्ही सांगतोच तुम्हाला, आम्ही कधी तुमचं घर बघायला येऊन तर. ठीक आहे शांताबाई, घनश्याम भाऊ जवळ सांगा तसं, मग घनश्याम भाऊ आम्हाला सांगतीलच. आत्माराम भाऊ, तुम्ही सगळे घरचे लोक चांगला विचार करा आणि पोराची चौकशी सुद्धा करा आणि तुम्हाला कधी मुलाचं घर बघायला जायचं आहे ते मला सांगा, मग तसं जाऊ आपण. हो ठीक आहे ना घनश्याम भाऊ, आता आम्ही घरचे लोक विचार वगैरे करतो, नंतर सांगतो मग पोराचं घर पाहिले कधी जायचं तर. आत्मारामजी, आता आम्ही निघतो. ठीक आहे ना बलदेवजी, निघा आता तुम्ही. तुम्ही आमचं घर कधी बघायला येता तर कळवा तसं. हो जी बलदेव भाऊ, आम्ही कळवतो ना. घनश्याम भाऊ जवळ सांगूनच आम्ही कधी यायचं तुमचं घर बघायला तर. चला मग निघू. समीर चल, समीरची आई चल. हो बाबा, चला ना. जरा नमस्कार जी, निघतो आता आम्ही. हो निघा निघा, सावकाश जाण गाडी चालवत. हो बलदेव भाऊ, आरामात जा गाडी चालव. हो बलदेव भाऊ, आरामात जा गाडी चालवत. गाडी तर समीरच चालवते आणि तेही आरामातच चालवते म्हणा. समीरची आई नमस्कार. हो नमस्कार शांताबाई, निघतो आता आम्ही. हो निघा आणि सावकाश जा बरं. हो जी, सावकाशच जातो. घनश्याम भाऊ चालून राहिले का आमच्यासोबत, का थांबून राहिले तुम्ही? बलदेवची व्हा तुम्ही समोर, मी जातो नंतर, माझं गाव का जवळच आहे. ठीक आहे, जशी तुमची इच्छा, थांबा तुम्ही. पोरगं ना, पोराचे आई वडील तर मला चांगले वाटून लागले. पोराचाही स्वभाव मला शांत शांतच वाटला. आई बी त्याची शांतच होती, वडील बी जास्त बोलत नव्हते.
चांगला वाटला परिवार पोराचा. अजी मी बलदेव भावले ना खूप वर्षापासून ओळखतो. आमचा ना असा घरोबाच आहे, आमचं येणं जाणं आहे त्याच्या घरी. मी चांगल्या पद्धतीने ओळखतो ना त्याच्या पोराले, त्या बाईले, ते बलदेव भाऊ. पोरगी चांगली आहे त्याची, घरच चांगलं आहे त्याचं, लोक चांगले आहेत सगळेचे सगळे. ते पोरग तर खूपच शांत स्वभावाचा आहे, त्याची आई बी खूप चांगली म्हणजे शांतच आहे. बलदेव भाऊ बी तर त्याचं का पाहायचं आहे म्हणा, ते तर खूपच चांगलं आहे. त्याचं बोलणं चालणं खूपच सज्जन माणूस आहे बलदेव भाऊ. हो मला बी लोक चांगलेच वाटले, त्याचं बोलणं चालणं. पोरग बी एकदम शांत शांतच वाटलं. काय हिरा, कसं वाटलं तुले पोराची आई वडील की? शांताबाई म्हणतं पोरग की चांगलं वाटलं, पोरगही आवडलं म्हणा. आणि पोराचे आई वडील बी चांगले वाटले. आई बी शांतच बसून होती, काही खूप बोलली नाही. आणि वडीलही असे मोजकच बोलले, काही जास्त बोलले नाही. तर वाटले गिटलेच चांगले म्हणा. आत्माराम भाऊ तुमचं काय म्हणणं आहे? घनश्याम भाऊ मला बी पोराचा परिवार आवडला, पोरगही आवडलं, लोक चांगले वाटले. हो, आणि मेन म्हणजे आपल्या पोरीलाही पोरग पसंत आलं, ते महत्वाचं आहे. घनश्याम भाऊ तरी मला असं वाटते का पोराची थोडीशी चौकशी करायला पाहिजे आपण. कारण पोरग एवढं नागपूर शहरातलं आहे ना, त्याच्यानं थोडीशी भीती वाटते. शहरातले पोरं माहीत आहे कसे राहते, ते दिसतं तल्लग आणि वागतं तल्लग. म्हणून असं वाटते एक वेळा पोराची चौकशी करून घ्या आणि चांगली खात्री झाल्यावरच मग आपण पोराच्या घरी जावं, पोराचं घर पाहायला. शांताराम भाऊ पोराची ना मी 100% गॅरंटी देतो. पोरग चांगल्या चालचलनीचं आहे, त्याला कोणता शोक नाही नाही काही. साधं सुद्धा पोरगा आहे, जॉब करते, आपल्या जॉबवर जाते, घरी येते, जास्त मित्रांमध्ये राहत नाही आणि त्याने मित्रही खूप कमी आहे. पोरगी मला वाटते घनश्याम भाऊ एक वेळा आपल्याला चौकशी करायला काय आहे. चौकशीत पोरग पास झालं मग आता आपण मग समोर वाढू ना. ठीक आहे ना आत्माराम भाऊ, तुला चौकशी करायची आहे ना तर कर ना चौकशी. पण मी खात्रीनं सांगतो ना, पोरग 100% चौकशीत पासच होईल. चांगला आहे ना घनश्याम भाऊ, पोरग 100% चौकशीत पास होईल तर खूपच अतिउत्तम गोष्ट आहे. हो घनश्याम भाऊ, आम्हालाही असं वाटते की पोराची थोडीशी चौकशी करायला पाहिजे. एकदम सहजासहजी हो नाही म्हणायला पाहिजे. पोराची सगळी चौकशी चांगलीच निघाली तर मग आपल्यालाही चांगलं आहे ना. उद्या चालून मग आपल्याला असं कोणतं हे नाही झालं पाहिजे की आपण फसलो बा का काही, असं वाटलं नाही पाहिजे आपली फसवणूक झाली बा. हो शांताबाई बरोबर आहे तुमचं म्हणणं. करा तुम्ही पोराची बिंदास चौकशी करा. मग काय निघते चौकशीमध्ये ते सांगत असं, मग आपण पुढं काय करायचं पाहू मग. ठीक आहे घनश्याम भाऊ, करतो आम्ही पोराची चौकशी. मग काय आहे काय नाही सांगूनच तुले. ठीक आहे आत्माराम भाऊ, आता चालतो मी. तुम्ही पोराची चौकशी करा आणि मग तुमचा काय निर्णय आहे तो सांगा मग मला. हो ठीक आहे ना, सांगतो आम्ही तसं. मी काय म्हणतो आत्माराम भाऊ, तुम्ही पोराची चौकशी लवकरात लवकर करून घ्या. हो शांताबाई, पोराची चौकशी करावंच लागेल लवकर. मग तसे 2-3 नातेवाईक राहते ना नागपुरात, आता त्याच्याकडे जाऊन थोडी विचारपूस करावं लागेल. हो आत्माराम भाऊ, नागपूरला जाजो, कोणते कोणते नातेवाईक राहते त्याच्याकडे ते चांगली विचारपूस करून घ्यायचो. निघतेच लेखाले ओळखी पाळकी होतेच, ओळखतच असतील कोणी नाही कोणी पोरवालेले. हो मी उद्याच जातो नागपूरला ना, आता करतो चांगली पोराची चौकशी. हो आत्माराम भाऊ, कारण पोराचा परिवार बी चांगला आहे, पोरग बी चांगला आहे. पोरग इंजिनियर आहे आणि 1 लाख पगार आहे म्हणते. ते एवढं चांगलं पोरग हातातून गेलं नाही पाहिजे, म्हणून म्हणलं लवकरात लवकर चौकशी करून घ्या आत्माराम भाऊ. हो शांताबाई, खरंच पोरग खूपच चांगला आहे आणि एवढा मोठा पगारही आहे म्हणते. आपली पोरगी सारिका खूप सुखी राहील. मला ना शांताबाई मापुरीसाठी असाच परिवार न असंच पोरग पाहिजे होतं, चांगल्या नोकरीवालं, चांगल्या मोठ्या पगारवालं. हो आत्माराम भाऊ, खरंच लोक बी चांगले आहे, पोरग बी चांगला आहे आणि चांगला जॉब बी आहे पोराले आणि चांगला पगार बी आहे. खरंच आपल्या सारिकाचं त्या पोरासोबत लग्न होईल ना तर खूपच सुखी होईल पोरगी. पण आत्माराम भाऊ, एक वेळा अजून तुम्ही सारिकाला चांगलं विचारून घ्या, त्याच्या बादच मग पोराची चौकशी करा. हो शांताबाई, तुमच्या समोरच विचारतो ना काय म्हणते सारिका. तर हिरा दे ना सारिकाने आवाज. हो रोशनचे बाबा, देतो ना सारिकाला आवाज. सारिका, ए सारिका बाहेर आहे. काय झालं आई, आवाज दिला होता का? आम्ही सारिका, तुला साडी काढून ठेवली का? हो नाही, ती साडी मला सांभाळतच नव्हती, कसं कसं किचकिच वाटत होतं. मग मी घातले आपले रोजचेच कपडे, काढून ठेवली साडी ना. हो काढ दे हिरा साडी, तिला सवय नाही ना साडी घालायची, म्हणून तिला साडी घातलं तर चांगलं नसन वाटत, असं बांधल्यासारखं लागत असं, म्हणून तिने साडी घातली असं. आता तिला हे सवय आहे ना हे रोजचे कपडे घालायची, म्हणून बिचारीने साडी घालून घेतलं आणि पाहुणे गेल्याबरोबर आणि घातलं ना आपले रोजचे कपडे. घालू दे ना, मग लग्न झाल्यावर तर साडीच घालणार. हो शांताबाई, पण पाहणं पाहुणे जाऊन 5 मिनिटंही नाही झाले ना, हिनं पोरीनं साडी काढून घेतलं. मस्त आहे माही सारिका. मला का बरं बाहेर बोलावलं होतं आई, तू आवाज देणे येते ना. शांताबाईनी तुम्हीच विचारा सारिकाले. हो शांताबाई, तूच विचार, मी बी विचारतो ना, पण तू बी विचार. सारिका, तो मुलगा तुला आवडला का ग?
तयार आहे का तू त्याच्यासोबत लग्न करायला? कसं सांगू, याच्यासमोर सांगाल तर मला कसं तरी वाटत आहे, पण आज सांगायला लागणारच. हो शांता काकू, आवडला ना मला मुलगा. सारिका, खरं खरं सांग, तुला पोरगा आवडलं का? तू तयार आहेस का त्याच्यासोबत लग्न करायला? हो आई, तयार आहे मी त्या मुलासोबत लग्न करायला. हो सारिका, काय आहे काय नाही ते आताच सांगून दे. उद्या असून ते बाबा नाही का नागपूरला त्या पोराची चौकशी करायला जाणार आहात. मग त्या पोराची चौकशी की चांगली निघाली ना, त्या पोरासोबत ते लग्न पक्क करणार आहात. म्हणून तू आताच सांगून दे, त्या काय निर्णय आहे काय नाही आताच सांगून दे बापा. काकू, मी पक्का निर्णय केला, मी करीन त्या मुलासोबत लग्न. आवडला तो मुलगा मला. सारिका, मग पाठवू का उद्या त्या बाबाला नागपूरले चौकशी करायला त्या पोराची? तयार आहे त्या पोरासोबत लग्न करायला तर? हो सारिका बेटा, सांगून द्या आताच, नाही मी उद्या जाणार नागपूरला त्या पोराची चौकशी करायला. बाबा, मला आवडला तो मुलगा, मी तयार आहे त्या मुलासोबत लग्न करायला. करा तुम्ही त्या मुलाची चौकशी. आता आत्माराम भाऊ, आपली पोरगी तर तयार आहे त्या पोरासोबत लग्न करायला. जा मग उद्या नागपूरला तू चौकशी करायला आणि करून दे त्या पोराची चांगली चौकशी चांगली निघन ना तर आपण लग्न पक्कच करून घेऊ. जाऊन मग पोराचं घर पाहिले. हो घनश्याम भाऊ, उद्याच जातो मी नागपूरला आणि करतो त्या पोराची चौकशी. आई, मी जाऊ का? मला अभ्यास करायचा आहे. हो जा सारिका, जा, कर तू आपला अभ्यास. ठीक आहे आत्माराम भाऊ, मग जातो मी उद्या नागपूरला पोराची चौकशी करायला. जातो आता आम्ही घरी. झालं ना आता, निपटलं ना सगळं? हो शांता, चाल घरी, मी बी थोडासा वावरातून चक्कर मारून येतो. ठीक आहे हिरा, जातो मी. जेवण करून घे. सकाळपासून काही खाल्ली नाही, नुसत्या टेन्शनमध्ये होती, पाहुणे येणार आहे म्हणून. नाही नाश्ता केली नाही काही. आता जेवण करून घे चांगली पोटभर आणि आराम कर. हो शांताबाई, करतो ना जेवण. पाहुणे येणार आहे त्या चक्करमध्ये मी खरंच काही खाल्लं पिल्लं नाही. आता जोराची भूक बी लागली आहे. आता करतो जेवण. चला मनोजचे बाबा. काही म्हण शांती, पोरगं मला खूप आवडलं बाबा. पोराचे आई वडीलही आवडले. हो मनोजचे बाबा, पोरगं तर मलाही आवडलं. पोराचा स्वभाव शांत आहे आणि पोराचे आई वडीलही चांगले आहे. आता आत्माराम भाऊ चौकशी करून येतील. आता काय निर्णय घेतात तर. पोराची चौकशी चांगली निघली तर होऊन जाईन आपल्या सारिकाचं लग्न त्या पोरासोबत. मला तर वाटते शांता, पोराची चौकशी चांगलीच निघल आणि जरूर त्या पोरासोबत आपल्या सारिकाचं लग्न होईल. हो मनोजचे बाबा, मलाही तसंच वाटते. पोराची चौकशी चांगलीच निघली पाहिजे. आई, जेवण वाढू का तुम्हाला? हो राधिका, नको वाढू, जेवण घे. हिराच्या घरी नाही का खूप सारे पोहे खाल्ले होते, आता काहीच भूक नाही. आई, तुम्ही जेवल्या नाही काही नाही, तशाच गेल्या हिरा काकूच्या घरी. आता मला जेवण तर आताही नाही जेवून राहिल्या. ओ राधिका, भूकच नाही तर कोणत्या पोटात खाऊ सांग. राहू दे आता, महिषाचं वाचलेलं जेवण आहे ना ते मी रात्री खाऊन घेईन. ओ आई, मा म्हणण्याचा अर्थ तसं नव्हता. मी म्हणलं बा सकाळपासून काही खाल्लं नाही तुम्ही ना, म्हणून म्हणत होती जेवण घ्या बा तुम्ही. मी तसं नाही म्हणलं का आता जेवण वाचलं तर रात्री खाऊन ना आपण दोघी मिळून खाऊन. दिवसाचं जेवण रात्री खाऊन घेऊन, थोडंसं ताजं खाऊन, थोडंसं शिळं खाऊन. ओ राधिका, महिषाचं जेवण वाचलं तर मीच काही ना रात्री तू काय खाऊ लागशील. तू काय शिळं खाशील, तू ताजंच खाजो, मीच खाऊन घेईन शिळं. नाही आई, मी पण खाईन ना थोडंसं. आता खातोच ना रात्रीचं, आपण सकाळी खातोच ना. दिवसाही काही वाचलं थोडंसं जेवण तर आपण रात्री खातोच. तसंच वाचलं तर थोडं खाऊन घेऊन रात्री, त्याच्यात काय आहे. राधिका, माझ्यासाठी एक कप चाय बनव बरं. मग चाय पिऊन झाल्यावर मी थोडासा वावरातून येतो. बाबा, मला माहित आहे तुम्हाला चाय लागते. मी गॅसवर ठेवूनच आली आहे चाय. थांबा, घेऊन येतो गाडून सण्याने. मायसून तर खूपच हुशार आहे. पाय बरं, तिला माहित आहे माझ्या सासऱ्याला 4 वाजता चाय पाहिजे म्हणून. बिना सांगण्यानंच, बिना म्हणण्यानंच तिनं चाय बी ठेवून दिलं गॅसवर. पाय बरं, किती चांगली सून आहे शांतामाईवाली. तुमची सून होय तर माई सून नाही होय का? तुमची सून चांगली आहे, माई बी सून चांगली आहे ना. माई बी सून होय ना. घ्या बाबा, चाय घ्या. चांगलं झालं राधिका चाय. हो का बाबा, चांगला झाला चाय. आई, थोडासा चाय तुम्हालाही देऊ का? नाही हो राधिका, मी हिराच्या घरी नाही का खूप कप भरून चाय पिला ना, मला चाय प्यायची इच्छाच नाही होऊन राहिली. राहू दे, पिऊन घे तू चाय वाचला असेल तर. मी नाही पेत. ठीक आहे आई, मी पिऊन घेते. चाय पितो ना, थोडासा वावरातून चक्कर मारून येतो. चालतं का शांता, तू पण वावरात? ओ मनोजचे बाबा, आता एवढ्या संध्याकाळी येऊन मी का करू? आता 5 नाही वाजन तर संध्याकाळ होते. राहू द्या, जा या तुम्ही वावरातून, मी नाही येत. मी थोडासा आराम करतो. ठीक आहे शांता, कर तू आराम. जाऊन येतो मी एकटा वावरातून. संध्याकाळचे 6 वाजून गेले, अजून राजन व रजनी बाजारातून नाही आले. किती वेळ झाला? आली का रजनी बाजारातून? खूपच वेळ लावला ना. 6 वाजून गेले. मी म्हणलं आली कम नाही बाबा, अजून एवढा वेळ झाला तरी. आई, आमचा बाजार गी लवकर झाला होता, पण हे राजनजी म्हणत होते चाल तुला पाणीपुरी चारतो म्हणत. तर आम्ही पाणीपुरी खाल्ली ना, त्याच्या नामाने वेळ लागला. हो आई, रजनी पहिल्यांदाच बाजारात आली ना, म्हणलं चाल बाईले पाणीपुरी चारून देतो. मग आम्ही पाणीपुरी खाल्ली ना, म्हणून आम्हाला घरी आले वेळ झाला. अरे का झालं खाल्ल्या तर पानपुरी? मी असंच म्हणलं खूप वेळचे गेल्या बा, 6 वाजले तर अजून आले नाही. का झाला वेळ झाला तर?
आता बाजारात गेलं तर काही आपण पाणीपुरी खातो, कधी काही दुसरं खातो. मला वाटलं आत्याबाई आम्हाला वेळ झाला तुम्ही तर रागातच असाल. नाही हो रजनी, रागात की नाही. मी अशीच काळजी करत होतो तुमची. काही 6 वाजले बा, खूप वेळचे गेले, 1 वाजतापासून तर अजून आले नाही बा, म्हणून होय. आत्याबाई मी ना बाजारातून छान हिरवी पालक आणली, पनीर आणलं, तर पालक पनीरची भाजी बनवू का आता? हो रजनी, बनव ना. तुलाही आवडते ना पालक पनीर, आणि ह्या राजनला तर खूपच आवडते पालक पनीरची भाजी. मलाही आवडते म्हणा. बनवून घे चांगलं पालक पनीर. ताजं ताजं पनीर बी आहे आणि ताजी ताजी पालक बी आहे. टेस्टी भाजी बनव. हो आत्याबाई, मग मी आता पालक पनीरचीच भाजी बनवतो. ठीक आहे, बनव ना रजनी पालक पनीरची भाजी. आई त्या बीपीच्या गोळ्याही आणल्या, टेबलवर ठेवत हा, खात जाय रोज आठवणीनं. नाही तर रजनीला सांगून देतो ना, आईले रोज एक बीपीची गोळी देत जा म्हणून. अरे राजन, खाईन ना मी गोळी आठवणीनं. कायले रजनीले थोड्या थोड्या गोष्टीसाठी त्रास देतं. तर बिचारी सकाळपासून साऱ्या दिवसभर कामं करत राहते. कामं करून थकत नाही का ते? वरून ते मला गोळी देत जाईन का? राहू दे, राहते मला लक्षात गोळी खायचं. खातो ना मी रोज गोळी. हो आई, तेच म्हणत होतो मी, का रोज तू आठवणीनं गोळी खात जाय बा. आणि जर नाही राहीन तुला आठवण खायची गोळी, तर मग रजनीला सांगतो, रजनी तर देतच जाईन मग. नाही रे, खातो मी आठवणी. नको सांगू रजनीले गे. ठीक आहे आई, पण आठवणीनं खात जाय हा. हो रे, आठवणीनंच खाईन. मग पोरगं बी माई घाळी चिंता करते बापा. आई गोळी खात जाय, बीपीची गोळी खात जाय. आता रजनीला किती कामं राहते सकाळपासून, बिचारी दिवसभर आपली कामं करत राहते. पहिलेच नाजूक आहे, वरून ह्यांचे कामं करते दिवसभर. मला एका कामाला हात नाही लावते. आता खातो ना मी गोळ्या आपल्या रोज आठवणीनं. कायले बिचारी त्रास देऊ. 9 वाजून गेले तरी रजनी अजून आली नाही. हिची झालंच नाही का किचन मधलं काम? किती वेळचा मी वाट पाहून राहिलो रजनीची, केव्हा येते तर. काऊन राजनजी, तुम्ही झोपल्या नाही का अजून? रजनी, किती वेळ झाला मी तुझी वाट पाहून राहिलो. 9 वाजून गेले तरी पत्ता नाही तुझ्या याचा. ओ राजनजी, आपलं जेवण झाल्याच्या बाद मी भांडे घासले, त्याच्यानं वेळ झाला. किचनचा आवर सावर करायला वेळच लागते ना. झोपता नाही आलं का तुम्हाला? अहो रजनी, मी तुला जो बाजारात गाऊन घेऊन दिलता तो घालून दाखव ना आता. ओ राजनजी, 9 वाजले, किती वेळ झाला, झोप येत आहे मला. एक तर बाजारातून आली तर थकल्यासारखं वाटत आहे, आणि आता तुम्ही एवढ्या रात्री गाऊन घालायला लावता. राहू द्या, उद्या घालून दाखवेन. अहो रजनी, मोठ्या हाऊसून तुला गाऊन घेऊन दिला. मला तू गाऊन मध्ये कशी दिसतं मला पाच होतं, पण तुला गाऊन घाल म्हणत तर तू नाही म्हणतं उद्या घालीन म्हणतं. ओ राजनजी, साऱ्या दिवसभर आपण बाजारामध्ये फिरलो, किती थकली मी. तिकडून आल्यावर स्वयंपाक केला, जेवण केलं, किचनचा आवर सावर केलं, भांडे घासले. मला आता खूप लटलट झोप येत आहे. मी आता कोणती मायेमध्ये कोणती शक्ती नाही गाऊन घालायची. राहू द्या, मी उद्या घालून दाखवेन तुम्हाला गाऊन. झोपू द्या मला आता. हो रजनी, तू तर थकलीच असशील म्हणा, तुला सवय नाही ना बाजारात जायची एवढं फिरायची. राहू दे, तू खूप थकली असशील, झोपून जा. उद्या घालून दाखवतो गाऊन. तर मंडळींनो, आज माझ्या मुलीला सारिकाला पाहुणे बघायला आले होते. पाहुणे रविवारीच येणार होते, पण आज ते वेळेवर आले, त्याच्यामुळे ना मला टेन्शनच आलं होतं. माझ्या मुलीलाही मुलगा आवडला आणि त्या मुलालाही माझी मुलगी आवडली. पण मुलाची चौकशी केल्याशिवाय आम्ही आमच्या सारिकाचं लग्न त्या मुलासोबत काही करून देणार नाही. म्हणून सारिकाचे बाबा उद्याला त्या मुलाची चौकशी करायला जाणार आहेत. तर मंडळींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझ्या भावांनो आणि बहिणींनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.